नमस्कार मंडळी, द भोसले फॅमिली नायजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत वाराणसीमध्ये, कारण वाराणसी फिरतो आहे आम्ही सध्या. आणि इकडे बघा, आम्ही आलेलो आहोत एक छानशा रेस्टॉरंटमध्ये, जे आमच्या फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं, बाटी चोखा या नावाच्या. तर आमचं छान आगमन झालं इकडे रेस्टॉरंटला. आणि विलेज स्टाईल असं सजावट किंवा सिटिंग एरिया आहे इकडे. तर खूप छान होत्या पेंटिंग्स वगैरे बघू शकता तुम्ही भिंतींवर. आणि खूप सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स होत्या. हे बघा इकडे. आता आम्ही चाललो आहोत वरती अपस्टेअरला पण सिटिंग एरिया आहे. तर खालच्यापेक्षा वरती छान असं शांत वातावरण होतं जरा, त्यामुळे वरती आम्ही बसलो. आणि पुरातन काळातील किंवा जुने असे गोष्टी तुम्ही ते बघू शकता. थोडे इकडे चप्पल वगैरे आम्ही काढली, नंतर आतमध्ये एंटर केलं. आणि भिंतींवर बघा छान पेंटिंग्स, वरती पालींचं पण ड्रॉइंग बघू शकता तुम्ही. आणि सुंदर असं सेटिंग एरिया तुम्ही आता पाहू शकताय. मी, माझी पूर्ण फॅमिली, माझे सासू सासरे, नवरा, मुलगा आणि माझी नणंद, आम्हा सर्वांना हा सिटिंग एरिया खूप आवडला. इकडे खॉट होती, तुम्हाला बसण्यासाठी अशी सिटिंग अरेंजमेंट होती, जिथे चौरंगसुद्धा होते मांडलेले. त्यावर पत्रावळी ताटाच्या खाली ठेवली होती आणि त्या पत्रावळ्यांमध्ये तुम्हाला जेवण सर्व करणार होते. तर अशा प्रकारे सिटिंग एरिया होती. तसेच टेबलसुद्धा होते. तुम्हाला ज्या पद्धतीत आवडते तसं तुम्ही सिटिंग एरियात बसून घेऊ शकता. आणि सुपलीवर मेनू दिलेला होता. आम्ही सर्वजण नमस्ते करतो आहे. एका स्टाफने कॅमेरा हँडल केलं आहे आणि त्यांनी मस्त शूट केलं आमचं. आणि इकडे आमचं एक जेवण यायला पदार्थ तर सुरुवात झालेली आहे. तर पत्रावळीमध्ये त्यांनी वाढलेलं आहे मस्त मूग डाळीचे पकोडे आहेत, कांदा आहे, 2 चटण्या दिलेल्या होत्या, छास होतं. परत यामध्ये चटण्यांमध्ये हिरवी चटणी खूप छान होती, कांद्याची पण मस्तच होती चटणी. हिरवी चटणी एकदम रिफ्रेशिंग, मिंट, पुदिना म्हणजे कोथिंबीर अशा फ्लेवरची छान टेस्ट येत होती. सोबतच चोखा दिला होता ह्यांनी, म्हणजेच वांग्याचं भरीत होतं ते. आणि इथे लिट्टी दिल्या होत्या मस्त, एक पनीरवाली होती आणि दुसरी अशी मटर आणि भाजीची होती. तर दोन्ही पण हे लिट्टी खूपच सुंदर होत्या. सोबत डाळ होती आणि ह्यांनी लिट्टीवर मस्त भरभरून तूप टाकलेलं होतं आणि डाळीवर सुद्धा तूप टाकलेलं होतं. आणि अशा प्रकारे हे सर्व दिलेलं होतं जेवण. आणि त्यासोबतच बेसनास असं काहीतरी वडी टाईप त्यांनी दिली होती, ती पण टेस्टी होती लागत. तर आम्ही सर्वजणांनी मिळून खूप छान पद्धतीने हे जेवण फस्त केलं. आम्हाला खूप तृप्त वाटलं खाऊन. आमची फॅमिलीने खरंच खूप एन्जॉय केलं हे जेवण. आणि हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज आहे, तुम्हाला सगळं व्हेज पदार्थ भेटणार. 290मध्ये इथे तुम्हाला सर्व ही बाटीवाली थाळी स्पेशल इथे मिळते. आणि तर हे स्टाफसुद्धा खूप छान आहेत इकडचे, त्यांना माहीत आहे हे इकडचे नाही आहेत आम्ही. तर त्यांनी आम्हाला फार मदत केली, कसं पद्धतीत खायचं असतं हे जेवण किंवा शूटिंगसाठी. तर खूप छान होतं. इकडे मी पनीरवाली बाटी ट्राय करते आहे, चोखा घेतला आहे भरताचा त्यासोबत आणि टेस्ट करत आहे. मला पनीरवाली बाटी खूप आवडली, कारण ॲक्च्युली पनीर तर मला आवडतंच, त्यासोबत ही बाटी आणि हा चोखा तर खूप छान कॉम्बिनेशन होतं आणि खूप आवडलं मला ॲक्च्युली. तर तुम्ही नेक्स्ट टाईम जर येसाल बनारसमध्ये तर ह्या ठिकाणी रिकमेंड करेल मी. खूप 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 छान ठिकाण आहे जेवणासाठी, प्युअर व्हेजवाल्यांसाठी. आणि खाली त्यांनी काही पदार्थ जसे हळद वगैरे, काही बेसन, गूळ, तेल, तर असे काही वस्तू ठेवलेले होते तर तुम्हाला घेण्यासाठी. आणि जुन्या आठवणींमध्ये इथे बघा जातं दिसतं. आम्ही सगळे थकलेले ॲक्टिंग करत होतो, जेवण तर थकलंच होतं, सोबतच हे असे कष्ट करून म्हणजे ॲक्ट करत होतो या गोष्टींचा. तर लस्सी घुसळताना किंवा जात्यावर धान्य दळताना असे ॲक्ट करत होतं. आधीशी ते हळद दळतो आहे, ॲक्च्युली हळद कुटतो आहे तिथं, त्याचा पूर्ण तो जोर लावून असा हळद कुटून घेतो आहे बघा. त्याला फार मजा येत होती हे हळद कुटताना. आणि आमचं बघून तो पण इथे असं घुसळायला लागलं हे लस्सीसाठीचं ते साधन काय आहे ते.
आणि त्यानंतर माझ्या सासूबाई पण आल्या. चुकीची दोरी त्यांनी आधी घेतली, नंतर दुसरी दोरी बरोबर घेऊन त्यांनी असं हे ॲक्ट केलं. आणि सगळ्यांनाच मज्जा येत होती हे सगळे वस्तू पाहून. आता कारण पूर्वीच्या वस्तू आहेत आणि आता राहिलं नाही कोणाकडे, असं फार कमी घरांमध्ये अशा ह्या वस्तू भेटतात, दिसतात आणि आपण त्याचा वापर करत असतो. इकडे आधी फारच जोर लावून किंवा एनर्जीने हे जात्यावर धान्य दळून घेतो आहे आणि ते धान्याचं थोडं थोडं पीठ पण बाहेर येत होतं. त्याला आम्ही म्हणत होतो की कष्ट केल्याची जरा ॲक्टिंग करून दाखव, तर तो जोरातच करत होता. इथे सुभाष थोडंसं गाणं म्हणून दाखवत आहेत ॲक्ट करून. माया तुझी आमावर राहू दे. आता इकडे आदेश अजून पण हळद कुटतोय. त्याला घरी म्हणजे रूमवर जायचंच नव्हतं, तर त्याची आत्या आणि तो मिळून असे हळद कुटून घेत आहेत. लवकरच भरपूर वर्षांनी असे हळद कुटतील त्याच्या लग्नासाठी पण. आणि चला तर भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, भेटूयात नेक्स्ट टाईम. बाय बाय.